रजा मागत नाहीस, कधी सुट्टीवर घरी जात नाहीस, का तुला रजा नको आहे का? त्यानं सांगितलं साहेब माझं ठरलेलं आहे म्हणला, मला चाललर चिल्लर रजेची गरज नाही आणि एकदा ठोक रजा घेऊन घरी गेलो की पुन्हा कामावरच येत नाही म्हणून सांगितलं. म्हणून त्यांना अशी आपली ड्युटी बजावतो ही देवाचं नवलच आहे की नाही. सगळे आपण जरी झोपी गेलो तरी नाकातला वारा ठराविक, तुम्ही बघा किती गार झोपीतला माणूस घोरतोय तरी त्याच्या नाकातला वारा चालूच राहतोय. ही ईश्वराची इच्छाच आहे, त्यालाच देव म्हणतात. ती देवाची कृती आहे, नवल आहे सगळं देवाचं. मोक्यावरचं घर घेतलं, शटरचं दुकान बसविलं, किती शटरचं दुकान बसविलं, पण उघडते वेळी खालून उचलावं लागलं, मग सरळ वर गेलं. बंद करते वेळी वरून लोंबकळून खाली ओढावं लागलं, मग खाली आलं. आमच्या दोन्ही डोळ्यामध्ये शटर बसलं, हे पापण्या खाली येतात वर येतात, त्याला लोटावं लागणार, वरून खाली उचलावं लागणार. 5 मिनिटामध्ये कितीदा खाली येतात आणि कितीदा वर येतात. किती देवाचे नवल आहे तो बघा ना, हे सगळं नवलच आहे. काय कमाल आहे? एका एका गोष्टीचा त्याच्या नवलाचा विचार करत असताना काय कमाल आहे बघा तुम्ही. हे डोळ्याचे छिद्र पुढच्या बाजूला दिलं, एक पुढीने एक मागे केला असं किती छान झालं असतं, पण नाही, पुढच्या बाजूलाच केलंय, मागचा काही पसा लागू नये, दोघांचे दोन्ही डोळे पुढे केले, मोटारला दिवे केल्यासारखं. मग ही जे सगळी करण्याच्या पाठीमागे ईश्वराची काहीतरी कृती आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. असा सर्वज्ञ ईश्वराची सृष्टी, जे जे त्याचं नवल पाहावं ते ते सगळं काही वेगळंच आहे. म्हणून देव जगामध्ये जेवढं करतो तेवढं बरोबर करतो, हा देवाचा न्याय आहे. मग त्याच्या पुढे हे सृष्टिकथा सांगून झाल्यानंतर पुन्हा पुढच्या तृतीय स्कंदामध्ये उद्धवाची विदुराची भेट झालेली कथा येते. भगवंताच्या बाललीलाचं उद्धवाने केलेलं वर्णन हे विदुराच्या समोर विदुराला ऐकायला मिळतं. पुन्हा उद्धवाचा निरोप घेऊन विदुर मैत्रेय ऋषीकडे नैमिषारण्यामध्ये जातात. पुढचा प्रसंग येतो. विदुर आणि मैत्रेय ऋषींच्या समोर, मैत्रेय ऋषीने विदुराच्या समोर सृष्टीचं केलेलं वर्णन तिथे ऐकायला मिळतं. विदुराचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत. ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली ते सांगितलं. ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली, भगवंताची ब्रह्मदेवकृत स्तुती येते. त्याच्यानंतर 10 सृष्टीचं वर्णन येतं आणि पुढे त्याच्यानंतर विचार येतो. मन्वंतराच्या कालविभागाचा विचार झाल्यानंतर एके दिवशी सृष्टी रचनेमध्ये कश्यपाची पत्नी दिती आणि आदिती, त्यामध्ये आदिती देवलोकांची आई आहे आणि दिती म्हणजे दैत्य लोकांची आई आहे. स्वभावाप्रमाणे त्याच्या आईच्या स्वभावानुसार लेकरं जन्माला आली. दिवस मावळायची वेळ, कश्यप नदीवर जाऊन संध्या करतात आणि संध्या सारल्या सारल्या घरात आले. दितीनं सांगितले, मालक मला कान पिडा देतोय आणि आपल्याला रती प्रसन्न करावा लागणार आहे, मला आपला भोग पाहिजे. कश्यपाने सांगितलं, वेडी आहेस का? शास्त्रमराज्याप्रमाणे 4 प्रहर नेमले. प्रथम प्रहरने सबकोई जागे, 6 ते 9 दिवस मावळल्यानंतर 6 ते 9 सबकोई जागे. गाईच्या धारी काढणं, म्हशीच्या धारी काढणं, आपले स्वयंपाक करणं, जेवण करणं, सगळे चालत चिल्लर बाळ गोपाळ सगळे प्रथम प्रहरामध्ये सगळे काही जागे असतात. प्रथम प्रहर में सब कोई जागे. 9 ते 12 पर्यंतचा द्वितीय प्रहर. द्वितीय प्रहरामध्ये कबीर महाराज सांगतात, द्वितीय प्रहर में पती पत्नी जागे. 9 ते 12च्या प्रहर मध्ये पती पत्नी जागा असतात. तृतीय प्रहर में 12 ते 3 पर्यंतचा प्रहर तृतीय प्रहर में चोर जागे. तिसऱ्या प्रहरामध्ये चोरांनी 12च्या नंतर फिरत राहून सगळ्याला गाड झोपी लागल्या म्हणून कुणी डांग खुडणारे, कुणी मिरच्या खुडणारे, कुणी गाई सोडणारे, कुणी कोंबड्याचे खुराडी उचलणारे, हे सगळे चोर 12 ते 3च्या मध्ये फिरत राहतात. हे 3 पर्यंत. 3 वाजले म्हणजे 3च्या पुढे साधूचा प्रहर, योगी लोकांचा. भोगी लोकांचा 9 ते 12चा प्रहर आहे आणि योगी लोकांचा पहाटे 3 ते 6चा प्रहर आहे. भोग कामना जर असेल तर 9 ते 12 मध्ये हा प्रहर. या टायमामध्ये बरोबर नाही, पिशाच्य लोकांची वस्ती वरच्या बाजूला अंतरिक्षातून जाते, ही संध्याकाळ आहे, ही योग बरोबर नाही.
समजावून सांगितले तरी सुद्धा कामजीवर मला पीडा देतोय, मला भोग पाहिजे म्हटल्यानंतर पत्नीनं मागितलं, पतीनं दिले आणि दिल्यानंतर मग पुन्हा लगेच ऋषी आपल्या आपल्या शौच विधीमध्ये नदीवर गेले. नदीहून आले तोपर्यंत तिला पश्चाताप झाला. ऋषीने सांगितलं, विश्वेशीला विचारलं, महाराज कसं कसं होईल? काही नाही, मी